विठ्ठल पांडुरंग तक्षीची शॉपिंग चालू आहे। हे बघा मंदिर पण बुडालेत पाण्यात, एवढं पाणी आले नदीला, पाऊसच तेवढा पडला का। तर मित्रांनो आता वाजले सकाळचे 9। बघा आमची पब्लिक कशी नाश्ता करते, मी पण नाश्ता करून घेतो आता। तर मित्रांनो आता वाजले दुपारचे 1:30 आणि आम्ही थांबले जेवायला साताऱ्यावरती। एकांत मिळतो इथे। हे बघा काय नाही, कोणाला टेन्शन नाही, काहीच नाही, एकदम सायलेंट। मार्केटमध्ये येतात सगळ्यात आमची शॉपिंग चालू झाली। हे बघा हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं अजय गोंडे या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो आपण आहे आता पंढरपूर येथे आगरी धर्मशाला येथे, आणि आता आपली सकाळची सगळी तयारी झालेली आहे आणि आता आपण निघूया पुढच्या प्रवासाला। तोपर्यंत मी तुम्हाला आता दाखवतो इथून चंद्रभागेचा व्ह्यू। बघा तुम्ही कसं दिसते ती चंद्रभागा नदी। हे बघा मित्रांनो चंद्रभागा नदीचा व्ह्यू कसं येते, किती गर्दी आहे बघा। आता आहे ना एकादशी जवळ आली आहे म्हणून एवढी गर्दी आहे। तुम्ही जर आता येत असाल तर गर्दी बघा, ही किती गर्दी येते। आणि हे लोक हे बघा पूर्ण तयारी पण केली आहे जत्रेची, आणि पाऊस एवढा पडला आहे ना त्याच्यामुळे मंदिर पण बुडाला आहे। हा बघा भक्त पुंडलिकाचा मंदिर। खूप पाऊस आहे मित्रांनो, काल रात्री खूप पाऊस पडला आणि आमची शॉपिंग पण झाली नाही आहे। आता आम्ही जाऊ तिथे आणि थोडी शॉपिंग करू, प्रसाद वगैरे घेऊ आणि आमच्या पुढच्या प्रवासाला निघू। आणि मित्रांनो हे आहे पंढरपूरचं इस्कॉन मंदिर, इस्कॉन टेम्पल। आणि मित्रांनो इथे आगरी धर्मशालामध्ये मंदिर पण आहे मस्त विठ्ठल रखुमाईचं, त्याचं दर्शन देतो मी तुम्हाला सकाळी सकाळी। एकदम मस्त सुंदर असं मंदिर आहे। हे बघा मित्रांनो विठ्ठल पांडुरंग। मित्रांनो आपण आता आलो आहे, हे बघा मंदिर पंढरपूर, आणि हा संत नामदेव महाद्वार आहे। गर्दी बघा तुम्ही, गर्दी किती आहे। गर्दी बघा तुम्ही किती आहे, किती क्राऊड आहे। मित्रांनो हे बघा आमच्या तक्षीची शॉपिंग चालू आहे। काय घेतं तक्षीची शॉपिंग बघा।
चक्षूची शॉपिंग चालू आहे. आता बघा दुसरा घेऊन आले. पहिला घेतला तो दिला परत आणि आता दुसरा घेऊन आले. हे नको ते नको ते नको हे नको हेच चालू आहे तिथं. तर मित्रांनो आता आपण आलोय चंद्रभागा नदीकडे. बघा चंद्रभागा नदी किती भरली, किती पाणी आले नदीला. नदीला पाणी बघा किती आलंय. ओले कपडे घ्यावा, वाळले कपडे घ्यावा, काही फरक पडणार नाही. अशी बॅग 100 रुपये. डिझाईनची बॅग घ्या. हे बघा मंदिर पण बुडाले पाण्यात. एवढं पाणी आले नदीला, पाऊसच तेवढा पडला. 100 रुपये बॅग, 100 रुपये बॅग, 100 रुपये बॅग. आणि ही सगळी कार्तिकी एकादशीची तयारी पण आहे मित्रांनो. आता रविवार आहे कार्तिकी एकादशी. मित्रांनो आता वाजले सकाळचे 9. बघा आमची पब्लिक कशी नाश्ता करते. मी पण नाश्ता करून घेतो आता. चक्षू मला नाही बसतो जाऊ. नाश्ता करून घेतो आम्ही आणि निघतो आता पुढच्या प्रवासाला. शिव नाश्ता सेंट. तर मित्रांनो आता आपण निघालो आहे पंढरपूरवरून महाबळेश्वरला जायला. आता वाजले सकाळचे 10. आता इथून अजून 200 किलोमीटर आहे रनिंग. बहुतेक मला तर वाटतं जायला 3 वाजतील. अरे खराब आहे. चला तर मग आता कंटिन्यू राहा माझ्यासोबत, तुम्हाला मी दाखवतोच. आता वाजले दुपारचे 12 आणि आम्ही निघालो होतो महाबळेश्वरला जायसाठी 10 वाजता. जवळजवळ 2 तास प्रवास केला आम्ही. 2 तासामध्ये आम्ही 90 किलोमीटर कंप्लीट केला. आता इथून महाबळेश्वर आहे 110 किलोमीटर आहे आणि रोड पण चांगला आहे त्या. आणि टोल वगैरे आम्हाला काय रोडला भेटला नाही अजिबात. मस्त रोड आहे हा. पंढरपूर सातारा हायवे. तर चला कंटिन्यू राहता. आम्ही 1 वाजता थांबू जेवायला. अजून 1 तास प्रवास करू. 1 तासानंतर थांबू 1 वाजता जेवायला. मित्रांनो आम्ही आता घेतलाय 5 मिनिटाचा ब्रेक. आता आम्ही थांबलोय पंढरपूर सातारा रोडवरती. हे बघा मस्त सुंदर रोड आहे. मित्रांनो हे बघा किती दिवसाच्या गाड्या लागल्यात रस्त्याला. मला तर वाटतं इथं साखर कारखानाच आहे. पहिला पण होत्या. पहिला मला व्हिडिओ काढायला काही भेटली नाही. हे बघा किती आहेत बघा. किती गाड्या झाल्या. जवळजवळ 100-150 गाड्या झाल्या.
अजून काय संपत नाही बाबा, काय बाबा. आता हे बघा, आता या दुसऱ्या साईडने चालू झाल्या, या साईडच्या संपल्या. तर या साईडला 100-200 असते, आता या साईडला एवढ्या. इथेच एक शुगर फॅक्टरी आहे, त्याच्यासाठी गाड्या थांबल्यात या. तर मित्रांनो, आता वाजत दुपारचे 1:30 आणि आम्ही थांबले जेवायला साताऱ्यावरती. बघा, सद्गुरू शुद्ध शाकाहारी म्हणून हॉटेल आहे. जाऊया, जेवण करून घेऊया आपण. मित्रांनो, आता आपली ऑर्डर आलेली आहे. आपण मागवला होता एक दाल तडका आणि मिक्स व्हेज भाजी. बघूया आता लाईटच जेवू, नंतर रात्री काय असेल ते जोरात महाबळेश्वरला. तर मित्रांनो, आता वाजत दुपारचे 2:45. आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि आम्ही आता निघतो इथून महाबळेश्वरसाठी. इथून महाबळेश्वर लगभग 50 किलोमीटर आहे. जवळजवळ अर्धा-पाऊण तास लागेल, 1 तास पण लागू शकतो. बघूया आता कसं होतं ते आमचं, आणि पोहोचल्यावरती तुम्हाला मी सांगतोच. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय महाबळेश्वर पाचगणी येथे. आता जाऊ आपण डायरेक्ट महाबळेश्वरमध्ये. पहिला रूम घेऊ, बघू काय ते, आणि नंतर आपण जाऊ कुठला तरी 1-2 पॉइंट करून येऊ. तर मित्रांनो, आपण महाबळेश्वरला आलोय आता. तर मित्रांनो, आपण आता महाबळेश्वरला एंट्री करतोय. तिथे आपल्याला पावती भेटली वन विभागाची. 300 रुपये घेते, 5 पर्सन 300 रुपये. आता हे 7 दिवस चालतील आपल्याला. हे बघा, असं असतं ते, सांभाळून ठेवायला लागतं ते, नाहीतर डबल फाईन लागेल. आता आपण जाऊ पुढे. महाबळेश्वर मार्केटमध्ये जातो, तिथेच रूम घेऊ. हे बघा किती क्राऊड आहे, खूप गर्दी आहे. आता आपण एंट्री करतो इथून. हॉर्स पॉइंट, हे बघा हॉर्स पॉइंट. किती गर्दी आहे बघा मित्रांनो, हॉर्स पॉइंट. खूप गर्दी आहे, खूप गर्दी. आणि आपलं हे महाबळेश्वरचं लेक, इथे लेक असतो, लेक बोटिंग इथंच केली जाते. महाबळेश्वर वेण्णा लेक, वेण्णा लेक. वेण्णा लेक. ग्रीन ऍपल हे बघा मित्रांनो, कसं किती मस्त बोटिंग करतात सगळे लोक. दाखवतो मी. हे बघा दिसतंय. हॅलो गाईस, तर आता आपण आलो आहे महाबळेश्वरला. फायनली आपल्याला रूम भेटली आहे. रूम बघायला थोडा आम्हाला वेळच लागला, अर्धा तास लागला. 2-3 रूम आम्ही चेक केल्या, नंतर फायनली आम्ही
मार्केटमध्ये रूम न घेता आम्ही इकडे आलो. इथे मस्त मार्केटच्या आधी 1 किलोमीटर आधीच आहे ना एक असं रिसॉर्ट आहे छोटंसं. तिथे आम्ही रूम घेतलेत. त्याच्यामध्ये एक हॉल, 2 रूम आणि किचन, बाथरूम अटॅच आहे. तर आता तुम्हाला मी दाखवतो, थोडीशी रूम टूर करून देतो. तर मित्रांनो तुम्हाला रिसॉर्टची मी थोडीशी रूम टूर देतो. हे बघा, हे आहे हॉल. बघा हॉल किती मस्त आहे. हे आहे सिटिंग एरिया आणि वायफाय पण फ्री आहे. टीव्ही बघा, टीव्ही पण किती मोठा आहे एकदम. सौरव जोशीचा लॉक चालू आहे. 55 इंची टीव्ही आहे. हा आहे किचन. पण आम्ही काय सोबत घेऊन नाही आलो बनवायला, म्हणून आम्ही तसंच हे करून ठेवलंय. मस्त पाणी पण 24 तास एकदम गरम आहे. आणि हा आहे वॉशरूम. रूम पण बघा किती मोठा आहे. एकदम क्लीन अँड क्लिअर एकदम. हे बघा, आणि याला अजून एक हा बेडरूम अटॅच आहे. आणि इकडे पण एक वॉशरूम आहे. अजून एक त्याला अजून एक किचन आहे अटॅच. हे बघा, आणि हा एक त्याला बेडरूम अटॅच आहे. तर मित्रांनो खूप असा सुंदर कॉटेज आहे. एकदम रिजनेबल रेटमध्ये मिळाला आम्हाला. तुम्ही पण जर कधी महाबळेश्वरला येणार असाल ना तर इथे येऊ शकता. हा महाबळेश्वरच्या आपला मेन मार्केटच्या आधी 1 किलोमीटर आधीच पडतो आपल्याला. रिसॉर्टचं नाव आहे छत्र छाया रिसॉर्ट. जर तुम्ही येणार असाल ना तर नक्की तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. मी तुम्हाला त्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो. नाव आणि नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मी तुम्हाला आता थोडा बाहेरचा व्ह्यू पण दाखवतो. एकदम मस्त, एकदम एकांत मिळतो इथे. हे बघा, काय नाही, कोणाला टेन्शन नाही, काहीच नाही, एकदम सायलेंट. तर तुम्हाला पण असंच शांतता आवडत असेल तर तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. आता रात्र आहे म्हणून एवढं काय बाहेरचं दिसत नाही. मी तुम्हाला सकाळी पण व्ह्यू मी तुम्हाला सकाळी पण दाखवेल बाहेरचा व्ह्यू. तर मित्रांनो आता आम्ही जातो जेवायला आणि मार्केटमध्ये पण फिरतोय. जरासा जेवतो आणि मार्केटमध्ये फिरतो, महाबळेश्वरच्या मेन मार्केटमध्ये. मित्रांनो आपण आता गाडी इथे पार्किंगला गेली आहे. आता आपण जाऊया मार्केटमध्ये. मध्ये येतात सगळ्यात आमची शॉपिंग चालू झाली. हे बघा, आता आम्ही मस्त इथं स्प्रिंग पोटॅटो ट्राय करतोय अंशूसाठी. ही आमची पब्लिक शॉपिंग चालू आहे. फुल गर्दी आहे मला, फुल गर्दी महाबळेश्वरमध्ये आली.
मित्रांनो आता आपण आलो जेवायला महाबळेश्वर मार्केटच्या तिथे बाजूला विजय ढाबा म्हणून तिथे बघा आपली पब्लिक कशी बसते सगळे जेवायला वाट बघते जेवणाची सगळ्यांना भुका लागल्यात. आता आमचं जेवण आला का तुम्हाला दाखवतो. आमचं जेवण आलं आहे बघा सगळी जेवायला कसं ते. मित्रांनो आपण आता जेवण करून डायरेक्टली रूमवरती आलो आहे. मस्त जेवण झालं जेवण पण खूप छान होतं. आणि आज आपण पंढरपूर ते महाबळेश्वर 220 किलोमीटर असा प्रवास केला. पण त्यामध्ये आपल्याला एक पण टोल वगैरे काय भेटला नाही आहे. मस्त प्रवास झाला. रोड पण खूप चांगले होते. आणि आता आपण महाबळेश्वर मार्केटवरून पण फिरून आलो जेवून आलो. मस्त झालं सर्व आज. तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. तर बाय बाय गाय गुड नाईट. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तो